जर मित्रांनो शिक्षक बनण्याचं तुमचं स्वप्न आहे तर बीएड सीईटी 2027 ही तुमच्या करिअरची सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण बीएड सीईटी 2027 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जसं की एलिजिबिलिटी, एक्झाम पॅटर्न, सिलेबस, महत्त्वाच्या तारखा आणि प्रिपरेशन स्ट्रॅटेजी। तुम्ही जर बीए, बीएससी, बीकॉम ग्रॅज्युएट किंवा कुठलीही टेक्निकल डिग्री तुमच्याकडे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि परीक्षेच्या तयारीची सुरुवात या व्हिडिओपासून करा। बीएड सीईटी आणि ईएलसीटी साठी असणारी लाईव्ह बॅच 25 मे पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू झाली आहे। या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती डेली लाईव्ह लेक्चर्स दिले जातात। संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा दिले जाणार आहेत। जर तुम्ही वर्किंग असाल आणि रेग्युलरली लाईव्ह अटेंड करणं तुम्हाला पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असतात आणि या सर्व गोष्टी तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्येच मिळवू शकता। त्यामुळे कोर्सला जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा। MH बीएड सीईटी 2027 किंवा MH बीएड सीईटी आणि ईएलसीटी 2027 हे कोर्सेस सर्च करून जॉईन करा। जर तुम्हाला जॉईनिंग मध्ये काही इश्यू येत असेल तर खाली दिलेल्या नंबर्स वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तर मित्रांनो, सर्वात सुरुवातीला आपण या परीक्षेची एलिजिबिलिटी पाहूयात। तर ज्या विद्यार्थ्यांना बीएड सीईटी द्यायची आहे असे विद्यार्थी भारताचे नागरिक असणं गरजेचं आहे। तसेच मित्रांनो, बीएड सीईटी साठी जी बेसिक रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे तुमची बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री। जर तुम्ही तुमच्या बॅचलर्सला किंवा मास्टर्सच्या फायनल इयरला असाल तरीही तुम्ही ही परीक्षा देऊ शकता। जर ओपन कॅटेगरी मधून तुम्ही येत असाल तर तुम्हाला कमीत कमी 50% मार्क्स तुमच्या बॅचलर्स किंवा मास्टर्स मध्ये असावे। रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 45% मार्क्स रिक्वायर्ड आहेत। तसेच इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीसाठी 55 तर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 50% मार्क्स असणं आवश्यक आहे। आता जर आपण या परीक्षेचा सिलेबस पाहिला तर याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटी 40 मार्कला विचारलं जातं, जनरल नॉलेज 30 मार्कला विचारलं जातं आणि टीचर ॲप्टिट्यूड हे सुद्धा 30 मार्कला विचारलं जातं। तसेच ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियम मधून बीएड करायचं आहे त्यांना ईएलसीटी हा एक एक्स्ट्रा पेपर द्यावा लागतो। याच्यामध्ये तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 20 मार्कला विचारलं जातं। त्यानंतर व्होकॅब्युलरी 5 मार्क, ग्रामर 8 मार्क, सेंटेन्स फॉर्मेशन 7 मार्क, फोनेटिक्स 3 मार्क, वर्बल इडियम्स प्रोव्हर्ब 5 मार्क आणि फिगर ऑफ स्पीच ला 2 मार्क इथे असतात। अशा पद्धतीचा टोटल 50 मार्कचा हा ईएलसीटीचा पेपर तुम्हाला ऍडिशनल द्यावा लागतो जर तुम्हाला इंग्लिश मीडियम मध्ये बीएड करायचं असेल। अदरवाइज तुम्ही बीएड जनरल ही एक्झाम 100 मार्काची देऊन सुद्धा मराठी मीडियम मध्ये ऍडमिशन घेऊ शकता। जर आपण या एक्झामचा पॅटर्न पाहिला तर ही परीक्षा ऑनलाईन आहे। मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता। टोटल 100 मार्कचा हा बीएड जनरल आणि स्पेशलचा पेपर असतो। 100 क्वेश्चन्स तिथे विचारले जातात आणि हे क्वेश्चन्स एमसीक्यू प्रकारचे असतात आणि 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 एमसीक्यू सॉल्व्ह करायचे असतात। आता ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट दिल्या जातात, तुमची एक्झामची प्रॅक्टिस करून घेतली जाते आणि पूर्ण सिलेबस वरती तुमचे लाईव्ह लेक्चर सुद्धा घेतले जातात जेणेकरून तुम्हाला या एक्झामसाठी प्रिपेअर करता येतं। जे विद्यार्थी ईएलसीटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाईन एक्झाम असेल। इंग्लिश मीडियम मधूनच हा पेपर देता येईल कारण हा ईएलसीटीचा पेपर आहे। टोटल मार्क्स इथे 50 असतील, टोटल क्वेश्चन्स 50 असतील, सगळे एमसीक्यू असतील आणि 60 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात। थोडक्यात 90 मिनिटांमध्ये हे 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे, त्यानंतर 60 मिनिटांमध्ये हे 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात। अशा पद्धतीने हे दोनही पेपर ज्या लोकांना इंग्लिश मीडियम मध्ये बीएड करायचं आहे त्यांना द्यावे लागतात। जर आपण 2027च्या परीक्षेची टाइमलाईन पाहिली तर आपली परीक्षा ही साधारणतः मार्च महिन्यामध्ये होते, म्हणजे मार्च 2027 मध्ये मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपली परीक्षा नेहमी असते। आता या परीक्षेसाठी असणारे जे नोटिफिकेशन आहे ते नोव्हेंबर 2026 मध्येच येणार आहे। त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म हे जानेवारी 2027 पासून सुरू होतील। मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचे ऍडमिट कार्ड मिळतील। मार्च मध्ये एक्झाम झाल्यानंतर मे मध्ये तुम्हाला तुमचा रिझल्ट दिला जाईल आणि तुमचे कॅप राऊंड हे जून मध्ये आणि ऍडमिशन जुलै मध्ये सुरू होतात। तर अशा पद्धतीने ही एक टाइमलाईन असणार आहे आणि याच पद्धतीने बीएडचा पेपर आणि त्यानंतर असणारे जे ऍडमिशन्स आहेत, कॅप राऊंड आहेत ते होणार आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो, ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी आपण काही बेसिक गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं, जसं की बीएड सीईटी मध्ये मेंटल ॲबिलिटी वरती प्रश्न विचारले जातात। आता हा मेंटल ॲबिलिटी जो सेक्शन आहे तो खूप महत्वाचा सेक्शन आहे।
याच्यामध्ये खूप जास्त वेळ विद्यार्थ्यांना द्यावा लागतो, कारण हे जे MCQ असतात हे बुद्धिमत्ता चाचणी या प्रकारची येतात. मग याच्यामध्ये सिरीज असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, सांकेतिक भाषा असेल, डायरेक्शन अँड सेन्स असेल, ब्लड रिलेशन असेल, असर्शन रिझन असेल, कॉज अँड इफेक्ट असेल, अशा वेगवेगळ्या टॉपिक वरनं याच्यामध्ये MCQ विचारले जातात. त्यानंतर जनरल नॉलेज मध्ये तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, जनरल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि कॉम्प्युटर कन्सेप्ट वरती प्रश्न विचारले जातात. जीकेचा सिलेबस जो आहे तो खूप वॉस्ट आहे. आणि तिसरा विषय म्हणजे टीचर ऍप्टिट्यूड. या टीचर ऍप्टिट्यूड मध्ये तुम्हाला टीचिंग प्रोफेशन आणि ऍप्टिट्यूड, तसेच एज्युकेशनल सायकोलॉजी अँड लर्नर्स डेव्हलपमेंट, क्लासरूम मॅनेजमेंट असेल, टीचिंग मेथड्स असेल, अशा वेगवेगळ्या टॉपिक मधून MCQ विचारले जातात. तर हे जे 3 विषय आहेत हे तुमचे परफेक्ट असणं गरजेचं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ELCT द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी इंग्लिश ग्रामर, कॉम्प्रिहेन्शन, व्हॉकॅब्युलरी याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तसेच प्रिव्हियस इयरचे पेपर तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की या बीएड सीईटीची डिफिकल्टी लेवल काय आहे. या सीईटी साठी रेग्युलर अभ्यास करणं गरजेचं आहे, रेग्युलर रिव्हिजन्स करणं गरजेचं आहे, मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे आणि रेग्युलर करंट अफेअर पाहत राहणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला या एक्झाम मध्ये इतरांपेक्षा चांगले मार्क्स मिळणं शक्य आहे. कारण ऍडमिशनसाठी आता कट ऑफ खूप जास्त आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळत नाहीये. तर अशा पद्धतीने एकंदर या सीईटीचं प्रिपरेशन जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतील आणि तुमचंही ऍडमिशन महाराष्ट्रातल्या चांगल्या कॉलेजला होणं पॉसिबल होईल. आणि त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच सुद्धा 25 मे पासून सुरू झालेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. जर तुम्ही वर्किंग असाल तर रेकॉर्डेड क्लासेस सुद्धा इथे अवेलेबल असतील, नोट्स असतील, मॉक टेस्ट असतील, MCQs चे संच असतील, प्रिव्हियस इयरचे PYQ असतील, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला या सीईटीचा अभ्यास करणं शक्य होईल आणि तुम्हालाही महाराष्ट्रातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं पॉसिबल होईल. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी आजच ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा आणि त्या ऍप मध्ये जाऊन महाराष्ट्र बीएड सीईटी 2027 किंवा महाराष्ट्र बीएड ELCT 2027 हा कोर्स सर्च करून जॉईन करा. आणि जर जॉईनिंग मध्ये काही अडचणी येत असतील तर दिलेल्या नंबर्स वरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण सीईटीचे सर्व अपडेट्स या चॅनलवरती येत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक्यू.